रोलिंग ॲक्शन. नमस्कार मित्रांनो, मी आर्यक पाठक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो टाइमपास विथ आर्यक या सेगमेंट मध्ये. तर चालू करायच्या आधी आपल्या सगळ्यांचं जे म्हणजे कसे गाडीला फ्युएल लागतं, आपल्याला जेवायला अन्न लागतं आणि अन्न कोण कुठून येते, आपले जे स्पॉन्सर डिजिटाइज मॅट्रिक्स, पुण्यातले नंबर 1 डिजिटल मार्केटिंग एजन्सी आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंग एजन्सी. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी असा एक स्टडी केलेला की जर तुमच्याकडे खूप पैसा असेल तर आजकाल काही फरक पडत नाही कोणाला. तुमच्याकडे जर 6 पॅक्स 9 पॅक्स ऍप्स असतील तरी कोणाला आजकाल काही फरक पडत नाही. पण आजकाल फरक कशाने पडतो की जर तुम्हाला सेन्स ऑफ ह्युमर किंवा कॉमिक टायमिंग किंवा कॉमेडी ही जर क्वालिटी तुमच्यामध्ये असेल तर मी असं ऐकलंय की लाईन लागते मुलींची मागे. तर मित्रांनो, आज मला आनंद घ्यायचा होता की माझ्या बाजूला आज किंग ऑफ कॉमेडी आपले सगळ्यांचे लाडके समीर चौगुले सर बसले आहेत, ज्यांनी सर मला तुमच्या फिमेल फॅन फॉलोइंग बद्दल तुम्ही सांगाच. म्हणजे ऍक्च्युअली मी पण कॉमेडी करतो फक्त लोकांना हसू काही येत नाही, मी करतो. सेकंडली, लोक असं म्हणतात की लेडीज लोकांना फिमेल्सला कॉमेडी करता नाही येत, पण अशा म्हणणाऱ्या लोकांना फटकन कानाखाली मारून त्यांना चुकीचं सिद्ध करणाऱ्या ईशा डे मॅडम सुद्धा बरं. पहिली गोष्ट खूप भारी वाटलं मला की तुम्ही लोक आज 10 मिनिटं आलेत, खूप लेट आलेत. पण सॉरी, तुझी खरंच माफी मागतो. पण काय शेवटी प्रमोशन आणि तुमचं पुण्यातलं ट्रॅफिक, 4 ठिकाणी जायचं असेल ना तर मध्ये मध्ये पाऊण तास तसाच गेला, मध्ये मला कळलंच नाही. ओके, मला आता हे सांगायचं आहे की समीर चौगुले सरांनी अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांचं एक स्वप्न जगलेलं आहे. त्यांनी एका नवीन पिक्चर मध्ये सई तामणकरचा नवरा हा एक कॅरेक्टर त्यांना मिळाले. म्हणजे मूवी मिळणं, फेमस होणं या सगळ्या पलीकडे जर एखादा आनंद असेल तर सई तामणकरचा नवरा. तर मला खोटं खोटं का होईना पण तुम्हाला ते कसं वाटलं, म्हणजे तेच तुम्ही कॅरेक्टर खोटं का होईना. अरे असं कसं नाही, खूप छान वाटलं. आता मी सई, जसे सगळे सईचे फॅन आहेत तसं मी सुद्धा फॅन आहे. आणि गंमत अशी ना, सईचा प्रवास ना इतरांनी पहिल्यापासून नाही बघितलाय. ते फक्त जे दिसतात ना त्यांना चित्रपटात तसेच ते बघतात. सई हा सध्या सगळ्यांचीच हार्टथ्रोब आहे, बरोबर, आमची पण हार्टथ्रोब आहे. पण सईचा प्रवास आहे ना, एका को अँकर पासून फू बाय फूचं पहिलं पर्व तेव्हापासून मी बघतोय. निलेश साबळे बरोबर ती एक को अँकर होती आणि तेव्हा मी स्पर्धक होतो त्या दुसऱ्या सीझन मध्ये. ओके, मी आणि शलाका बावरा आमची जोडी होती. आणि तेव्हापासून त्या सईचा प्रवास इतकी वर्ष मी बघतोय. आणि जेव्हा हास्यजत्रेची हास्यरसिक म्हणून समोर आली त्यावेळेला, आणि तोपर्यंत ना मैत्री झालेली होती. तेव्हा कल्पना नव्हती असं काही चित्रपट येणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्यात हास्यजत्रे स्किट मध्ये अनेक असे विनोद घेतलेले होते की सई तामणकरवर मी पिक्चर करतो. अच्छा, म्हणजे त्यांचे आजोबा म्हणून जातो असे विनोद होते त्या स्किट्स मध्ये वगैरे. त्यामुळे तेव्हा माहिती नव्हतं. पण जेव्हा ह्या चित्रपटाची कथा जेव्हा सचिन गोस्वामी, सचिन मोठे सरांनी सांगितली आणि त्यांनी असं सांगितलं की तू आणि सई तामणकर नवरा बायको, सो आय वॉज लाईक, आनंदच झाला की यार. आणि मी खरं सांगू, सई ज्या पद्धतीने आता इव्हॉल्व्ह झालेली आहे, सईचा प्रचंड काय फीस तुम्ही घेतली नसते नाही, मी हे आता नाही सांगू शकत. पुढच्या सगळ्या पिक्चर मध्ये सई विरोध मला फुकट तसं मला काही इंडस्ट्रीज वेगळा मेसेज पाठवायचा नाहीये. पण सईचा ना हा संपूर्ण प्रवास आणि ज्या पद्धतीने आज सई आहे ना ते मी खूप जवळून बघितलेलं आहे. आणि प्रत्यक्ष चित्रपट सुरू झाल्यावर सुद्धा जवळून बघितलं की सई डोळ्याने जे इमोट करते, खूप कमी अभिनेत्रींकडे ती ताकद आहे. आता मला तुम्हाला दोघांना असं विचारायचंय की आधी असं व्हायचं की कुठला पिक्चर प्रमोट करायला लोक हास्य जत्रेच्या शो वर जायचे, पण आज त्याच शो मधले कलाकार आज आर्यक पाठकच्या शो वरती आले. तर ही माझी प्रगती समजू का तुमचं एक वेगळंच एक डबल प्रगती? नाही नाही नाही, ही तुझीच प्रगती आहे. आज आम्हाला तुझी गरज आहे, म्हणजे तू किती मोठा झालायस हा विचार कर आणि त्याचं कौतुक सुद्धा आहे आम्हाला. आणि तुझ्यासारखे असे अनेक इन्फ्लुएन्सर आपली मराठी मुलं फार अप्रतिम काम करतात सोशल मीडियावर. तर तुझ्या मार्फत मी तुम्हा सगळ्यांचं कौतुक करतो जे जे आज सोशल मीडियावर घट्ट पाय रोवून उभे आहेत. कारण आज खरंच आम्हाला तुमची गरज आहे असं अजिबात नाहीये, पण त्याचं कौतुक मात्र आहे एवढं. आता मला एक असा प्रश्न विचारायचा आहे, थोडासा ऑफ द टॉपिक आहे पण खूप गरजेचं आहे फॉर द ऑडियन्स. समजा तुम्ही युअर टीम ऑफ लेट्स से 20 पीपल 30 पीपल आणि आता आपल्या शोला खूप सक्सेस मिळालाय, फिल्म सक्सेस मिळालाय. तर जे आमच्यासोबत होतं की आमच्या ग्रुपमध्ये किंवा आमच्या जे आम्ही आहोत कॉन्टेंट क्रिएटर्स, आमच्यामध्ये ना आधी मैत्री होती बिफोर बिकमिंग फेमस. आता जेव्हा पैसा यायला लागलाय, फेम यायला लागलाय, ऑपॉर्च्युनिटीज, रिलेशनशिप्स बदलतात. हा, सो मला हे तुमच्या दोघांकडे जाणून घ्यायचं की हे त्या लेवलला पण होतं का, आणि जर होतं तर हाऊ डू यू टॅकल दोज थिंग्स? नाही, आमच्याकडे असे प्रकार नाही होत.
का तुम्ही इन्सिक्युरिटीच्या वरती आता गंमत तशी नाहीये. इन्सिक्युअर आम्ही आहोत ना म्हणून होतो नाही. इन्सिक्युरिटी वेगळ्या सेन्समध्ये मी तुला सांगतो. एखादं स्किट आज माझं वाजलं, काल माझं शूटिंग झालं, एक स्किट प्रचंड वाजलं, सगळ्यांनी खूप कौतुक केलं, आता मला वाटायला लागलं की मी खूप सॉलिड झालेलो आहे, तो टॉपिक तिकडे संपतो. त्याच्यानंतर वेगळं स्किट करताना नवीन चॅलेंज असतं की तुला आज काल जे केलंस ना स्किट त्याच्या वर जायचंय कायम, तू हवेत जाऊन चालणार नाहीस. 3-4 एपिसोड नंतर एक स्किट आमचं सणसणीत पडतं, आम्ही असे झटकन जमिनीवर येतो. हे चक्र कायम सतत सुरू राहतं. त्यामुळे आमच्याकडे कोणीही ना सिक्युअर नाहीये, इन्सिक्युअर जास्त आहे. आम्ही कौतुक झालं सईने केलं की तो चॅप्टर तिथे बंद होतो, कोरी पाठी होते आणि नव्याने गिरवायला लागते नवीन स्किट. मग पुन्हा लेखकाला सुद्धा स्वतःचं कौशल्य तिथे वापरावं लागतं, अभिनेत्याला पण नव्याने वापरायला लागतं. कारण प्रेक्षकांच्या अपेक्षा आमच्याकडून खूप वाढलेल्या असतात. 100%. आज चांगलं केलं एवढ्या झाल्या, त्याच्यापेक्षा चांगलं केलं एवढ्या झाल्या, आणि आम्हाला सातत्याने त्या अपेक्षेपेक्षा वरच जावं लागतं. नाही गेलो तर लोक म्हणतात हल्ली मजा नाही, बरोबर जुनं जाईल. तर ते टिकवण्यासाठी ना आम्हाला खूप कष्ट करावे लागतात लेखकांपासून प्रत्येकाला. आणि मला असं वाटतं की तो इन्सिक्युरिटी जे म्हणतोय ते कामाच्या बाबतीत स्वतःच्या बाबतीतली इन्सिक्युरिटी, नॉट अबाउट समवन पर्सनल. सतत असलं पाहिजे स्वतःबद्दल. हा, तर मला असं वाटतं की आमच्याकडे तसं माणूस म्हणून इन्सिक्युअर कुणीच नाहीये. आणि त्याच्यामुळे म्हणजे माझं असं मत आहे की ज्याचं जे आहे ना ते त्यालाच मिळतं. म्हणजे हा, म्हणजे एका रोलवर जर माझं नाव लिहिलंय ना तर तो एक दिवस दुसऱ्या बरोबर शूट झाल्यानंतर पण मला मिळू शकतो. त्यामुळे इन्सिक्युरिटी तशी वाली नाही राहत, आणि त्यामुळे जेलसी, मैत्री, प्रॉब्लेम्स हे सगळं नाही होणार आमच्यात त्या प्रकारला. आणि आम्हाला वेळ पण नाही त्या गोष्टींचा. हो, आमच्या कुटुंबापेक्षा आम्ही ह्या कुटुंबावर जास्त असतो. मग सर आता फक्त एक रॅपिड फायर आहे दोघांसाठी. फेवरेट फूड आयटम, फेवरेट वेकेशन स्पॉट. आता तिथे मी गेलेलो नाहीये पण स्वित्झर्लंड. मुंबई मधली सगळ्यात आवडती जागा. मुंबई मधली आवडती नॅशनल पार्क. पुण्यामधली बालगंधर्व. प्रसाद ओक, सई तामणकर. हे म्हणजे नाही याचं उत्तर नाही. रॅपिड फायर एकच नाव फक्त पटकन चूज करायचं. नाही मला काढून टाक. मला तो 5 लाखाचं हे देणार आहेत ना याच्यानंतर जिंकल्यावर, तो देऊन मला मिळणार ते. प्रसाद मित्र आहे, सई मैत्रीण आहे, आणि सई आता बायकोच्या रोल मध्ये आहे. अरे त्यामुळे आता मी कुणाला दुखवू असं झालेलं आहे. हा प्रश्न तुम्हाला 10 मेला विचार. एक असं काम जे तुम्हाला कॉन्टेंट वाईज बिलकुल नाही आवडलं पण पैशांची गरज होती म्हणून केलं. काही चित्रपट प्रामाणिकपणे. ओके. काही चित्रपट ओके ते मला नव्हते करायचे, हे नंतर मला कळलं, पण मी पैशासाठी केले अनेक सिरियल्स मध्ये काम पूर्वी, कारण त्याची खरंच गरज होती. तुला माहिती, तू आणि मी एका फील्ड मधले होतो. आपण स्ट्रगल करत असताना पैशाचा सोंग नाही आणताय. घराचा EMI भरताना सांगू शकत नाही मेरे को जरा वो फिल्म अच्छा नहीं लगा मैं लिया नहीं, तो म्हणतो बँक म्हणते EMI भर. त्यासाठी अनेक वेळेला अशी कामं करावी लागतात की त्याला काही से नसतो, आणि हा स्ट्रगल आहे असं मला वाटतं. त्यामुळे ही चॉईस प्रत्येकाकडे असते आणि प्रत्येक जण अशा हळूहळू काम करत अशा पोझिशनला येतो. असं मला वाटतं की आता काही काळ का होईना मी या पोझिशनला की मी निवड करतो की मला हे नाही करायचं, हे नाही करायचं, पण त्यासाठी ते दिवस विसरून चालत नाही आपल्याला. बरोबर. मॅम तुम्हाला असं विचारायचं आहे की विनायक पुरुषोत्तम का सचिन गोस्वामी? अरे यार त्याच्यात काय, मला शहाणा आहेस तू, मला सई का प्रसाद देतो, विनायक पुरुषोत्तम सचिन गोस्वामी. विनायक माझा मित्र आहे म्हणून विचारलं. अरे त्याला सांग तोंडावर तू नाहीयेस म्हणून, त्याला काय त्याच्यात काय आता फोन लाव. माझाही चांगला मित्र आहे पण गोस्वामी सरांपुढे नाही कोणी. ही उत्तर पत्रिका तोही लिहिल, सचिन गोस्वामीत लिहिला, आमची सही करायला. ओके ठीक आहे. बिचारा विनायक. बिचारा काय नाहीये, मोठे शहाणा आहे तो. तू 1 नंबर वरच फोकस कर. ओके. लास्ट तुम्हाला वाटतं कसं विचारायचं सर की अमिताभ बच्चन सरांना आपले जे एक क्लिप व्हायरल झालेली त्याबद्दल काय सांगा, तो पूर्ण क्षण कसा होता? आणि काय नाही, सगळ्यात आनंद हाच आहे की अमिताभ बच्चन सरांपर्यंत आमचा एक मराठी कार्यक्रम केला. बरोबर. याचा एक खूप मोठा आनंद आहे. म्हणजे ते नंतर आले, भेटले, पाया पडले, सगळी गोष्ट ते दुसरी गोष्ट आहे. तर ते फॅन असल्यामुळे त्याने आम्हाला सगळ्यांना बोलवलं, आम्ही सगळे त्यांच्या सेटवर गेलो. आणि मला आमच्या फाळके सरांनी सांगितलं होतं की त्यांना फक्त विचार आमचे 300 एपिसोड झालेले आहेत, तर त्याची एक बाईट द्याल का, असतो ना शुभेच्छांचा बाईट द्या. मी त्यांना सांगितलं. त्याच्या आधी फक्त मी एवढंच म्हणालो की पुढे गेलो एक पाऊल. त्याच्यामध्ये स्वप्न होतं ना सगळ्यांचं की सर जी मुझे एक डाइट चाहिए, 300 एपिसोड हमारे पूरे हो गए. हाँ कोई बात नहीं, हम दे देंगे, उसमें क्या है. म्हणाले और एक चीज सर मुझे एक
जिंदगी में एक ही ख्वाहिश है मेरी, मुझे आपके पैर छूने. तो ते म्हणाले अरे उससे पहिले मैं आपके पैर छूता हूं यार, आपका क्या करू यार. आणि ते एकदम वाकले ते. आणि म्हणजे ते काही मी एवढं हे नाही केलं, कारण तो फोटो माझ्याकडे पण होता, मी टाकला नाही तो. कारण सी बच्चन साहेब काय बोलतात असं सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. पण ते नंतर ते व्हायरल झालं आणि नंतर ते उगीच ते बॉलिवूड पुढे जो बॉलिवूड झुकले निकले हे नाही, त्याला काही अर्थ नाही. म्हणजे पण तो त्याचा मी कधीच व्हेरी लवली जेस्चर होतं की एवढा त्यांनी आम्हाला बच्चन साहेब मोठेच होते हे करून ते आमच्या मनात उत्तुंग झाले. मोठे आणि उत्तुंग जो फरक आहे तो बच्चन साहेबांनी आम्हाला. आणि दुसरा मी तुला सांगतो ना, असा ईशा डे जेव्हा मला भेटला, अरे माझ्या मनात तुला सांगतो ईशा डे हा आडनाव लपवणारी बाई. वडनेरकर खरं आडनाव आहे तिचं, पण ईशा डे हिचं आडनाव वडनेरकर आहे, पण ती लावते ईशा डे, कारण वडनेर स्पेलिंग येत नाही तिला. त्यांनाच येत नाही, लोकांना काय येणार. खूप चुकली होती. वडेवाले एकदा वडेवाले लिहिलेलं होतं तिने, आणि त्यामुळे मग घरी सगळे बसले आई बाबा. मी सांगितलं एक काम कर, डेचं स्पेलिंग येईल का, ते सुद्धा ती चुकली. आई वडिलांना DAY म्हणायचं होतं की DE एवढंच लावते, आणि DAY सॉरी. तर ती बघत असण्यास फार आनंदी वाटलं. मला संपवायचं आहे, पण संपवायचं नाही ऍक्च्युली मला. पण जी मागची जी टीम आहे 200 लोकांची बंदूक धरून उभी आहे, मला म्हणजे बदल करायचं. पण सर थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. नक्की खूप खूप शुभेच्छा. मला कुठे मिळतील? आम्ही एक कॉन्टेस्ट घेणार आहोत की ज्याला जास्तीत जास्त आमच्या व्ह्यूज मिळणार आहेत त्याला प्रीमियमचे प्रासेस बुश करा. फेक आणूया का? कट करा. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.